हॅलो नमस्कार। आज मी ब्लॉगची सुरुवात केली आहे जवळपास 3:45 वाजता। 3:45 वाजले तर मग मी आज असं ठरवलेलं आहे की म्हटलं तुम्हाला आज संध्याकाळचं रुटीन दाखवावं 4 वाजेपासून। तर जेवढं शक्य होईल तेवढं जास्त मी तुम्हाला दाखवेल, कारण आमचं संध्याकाळी जेवणाचा टाईम हा फिक्स नसतो। आहोत जेव्हा येतील तेव्हा। आणि तुम्हाला वाटेल की ही एवढी हळू का बोलते, तरी ते बघा माझा परम झोपलेला आहे आणि त्याला जवळपास मी आत्ताच झोपवलं 3:30 वाजता, कारण मला जावं लागतं शिवायला ट्युशनला सोडायला 4 वाजता। आणि ऊन इतकं आहे भयंकर की त्याला मी घेऊन नाही जाऊ शकत, आणि क्लास त्याचा 15 मिनिटाच्या अंतरावर आहे। तोपर्यंत मी त्याला एकट्याला घरात सोडून जात असते, आणि तसा तो उठत पण नाही कारण नुकताच झोपलेला असतो। इकडे शिवाय जो तयार रेडी होतो, काय झालं काय दिलं टीचरने, बरं बघते मी। इकडे शिवाय रेडी होतोय क्लासला जाण्यासाठी। तर चला आता 4 वाजेपासून आपण ब्लॉग कंटिन्यू करू, आणि मी जेवढं शक्य होईल तेवढं सगळं शेअर करेल, त्याच्यामुळे ब्लॉग हा स्किप न करता पूर्ण बघा। चला तर मग आज बघूया संध्याकाळचं माझं रुटीन। सोडून गाडी मी बाहेरच लावली, कारण 6 वाजता परत जायचं आहे। आता 4 वाजले पण एवढं ऊन आहे, एकदम भयंकर ऊन आहे, खूप भयंकर ऊन पडलेलं आहे। त्याला सोडून आली की सगळ्यात पहिले माझं काम असतं की जे सकाळचे धुवून वाळत टाकलेले कपडे दोरीवर ते काढायचे, कारण ना मी अजिबात टाइमपास करतच नाही, कारण 2च तास असतो त्याची ट्युशन, आणि 2 तासात मला घरातली पटापट सगळी कामं आवरून, म्हणजे ज्या त्याला घ्यायला जाईपर्यंत जेवढे आवरले जातील तेवढे आवरून निघायचं असतं। आणि लगेच मी एकीकडे चहा उकळवायला ठेवते, कारण ना तेव्हा वाजलेले होते 4:30, आणि पटकन होण्यासाठी मी एकीकडे चहा उकळवत असते, दुसरीकडे दुसरे कामं चालू असतात। झालं असं की मला बिना अद्रकचा चहा आवडत नाही, आणि अद्रक संपल्यामुळे मी टाकला होता चहाचा मसाला। मग मी असं एकीकडे पटकन चहा उकळवून घेते। कपडे काढून मी ते एक साईडला न ठेवताना लगेच घड्या घालून कपाटात ठेवत असते, कारण मैत्रिणींनो जर आपण एकदा कपडे काढले आणि ते जर ठेवून दिले का नंतर आपल्याला इतका कंटाळा येतो ना त्या कपड्यांच्या घड्या घालायचं। त्यापेक्षा आहे ना शक्यतो तुम्ही पण असंच करत जा, कपडे काढले की ते लगेच घड्या घालत जा। माझं पाठीमागे किचनमध्ये चालू होतं चहा उकळवणं, तिकडे चहा पण चालू होता आणि इकडे कपड्यांच्या घड्याही घालत होती, कारण टाईमच नसतो। तेव्हा लगेच माझे 4:45 वाजत आलेले होते। मग पुन्हा मला चहा घ्यायचा, आणि पुन्हा संध्याकाळची झाडझूड, खूप सारे कामं असतात, त्यामुळे मी एका वेळेस 2-2, 3-3 कामं हे करत असते। तिकडे जाऊन बघतही होते की चहा उकळला आहे का नाही, आणि इकडे माझ्या कपड्यांच्या घड्या घालणं चालू होतं। आणि झालं काय, परम ना कच्च्या झोपेतून उठून गेलेला होता, त्यामुळे परमचं खूपच किरकिर चालू होती। काय तुम्हाला त्रास देत होता नाही तर, तुम्हाला कपड्यांच्या घड्याही घालू देत नव्हतं, इतकी किरकिर करत होता। त्याला कोणी सांगितलं होतं का बरं झोपेतून उठायला, लगेच उठून बसला होता। मग त्याला मी इकडे तिकडे खेळायचा नाद लावत होती, पण काही उपयोग नाही, आणि लहान मुलं असले की हे असं होतच राहतं। आणि चहा घेतल्यानंतर हे बघा पसरा कोणी घातलाय, ते गाडी तो घोडा कोणाचं आहे, हे कपडे कोण घाण करतं, हॉल परम घाण करतो ना। मग याने पसरवलेले खेळणे वगैरे सगळे एक साईडला लावून पुन्हा मला हॉल क्लीन करायचा असतो। तरी बघा घड्याळात वाजत आलेले होते 5:15 वाजून गेलेले। मग पटकन मी हॉलमधला सगळा पसारा उचलला, खेळणे जाग्यावर ठेवले, आणि संध्याकाळचा झाडू मारून घेतला। आणि शक्यतोय ना मी 5-5:30च्या याच्यातच झाडू वगैरे मारून सगळं घर क्लीन करूनच त्याला ट्युशनला घ्यायला जात असते। इकडे बघा परमची किरकिर चालूच होती, त्यामुळे तो लोळत होता सोफ्यावर। त्याला दिलेलं होतं मी कार्टून लावून
मग त्याला म्हटलं बाबा तू कार्टून बघ पण मला झाडू वगैरे मारू दे पटापट. मग तेव्हा कधी त्याला असं बोलल्यावर तो झोपलेला होता आणि बघत होता आणि माझं काम चाललेलं होतं. त्यानंतर मग मी पुन्हा घेतलं सोफा क्लीन करायला, कारण हे पोरं आहे ना अजिबात सोफ्याच्या उशा सुद्धा नीट ठेवत नाही आणि परम ते सारखा लोळतच राहतो. तेव्हा कुरू कुरू चालूच होतं, त्याचं रडणं एक साईड चालूच होतं, मम्मी मम्मी. पण मग त्याला सांभाळून मी पटापट सोफा क्लीन केला. ते बघा एक सुद्धा उशी माझी जागेवर नसते आणि बेडरूम मधल्या उशा ते हॉलमध्ये आणून आले. 5:45 मला जायचं आहे शिवायला घ्यायला. आज थोडी लवकरच निघाली कारण भाजी पण घ्यायची आहे आणि आता आठवलं की माझं बाजरीचं दळणही संपलेलं आहे, मला बाजरीही दळून आणायची. चला पटकन जाते आणि घेऊन येते. आणि शिवायला घेऊन आल्यानंतर स्वयंपाकाच्या आधी सगळ्यात पहिले माझं काम असतं ते म्हणजे दुपारचे घासलेले भांडे ते जागेवर लावून देणं. आणि मैत्रिणींना कसं असतं, जर आपण भांडे लगेच वेळेवर जागेवर लावत गेलो ना की स्वयंपाकाच्या वेळेस पण आपल्याला सगळे भांडे किंवा जे ज्या वस्तू लागतात ते पटकन भेटतं. आणि मी येता येता पहिले गिरणीत गेले, तिकडे बघू शकता बाजरीचं दळण आहे आणि बाजरीचं दळणही मी दळून आणलं. आणि त्यानंतर लागणार होते मी स्वयंपाकाला, त्यामुळे मी सगळ्यात पहिले काम करते ते किचन ओटा क्लीन करण्याचं. आपला कट्टा क्लीन झाला की स्वयंपाक पण फटाफट होतो. आणि जेव्हा मी शिवायला ट्युशनला घ्यायला जाते ना तेव्हाच येताना रात्री काय भाजी करायची तो विचार करूनच जाते. आणि मी असं एकदम खूप सारा भाजीपाला आणून ठेवत नाही, रोज एक भाजी आणायची आणि ती करायची. कारण फ्रीज आहे पण जिकडे शिवायची ट्युशन आहे तिकडे मार्केटही आहे, मग कशाला एवढं एक्स्ट्रा आणून ठेवायचं. त्यामुळे फक्त टोमॅटो आणले होते जे की उद्या शिवायच्या टिफिनला चटणी करायची होती आणि वांगे आणले होते की जे आता मला भरलेले वांगे करायचे होते. आणि अद्रक ही गोष्ट मला लागतेच की जी संपलेली होती आणि बिना अद्रकचा चहा मला कधी होणारच नाही. आणि आज माझ्या परमला चहा प्यायची खूप ख्वाहिश झालेली आणि म्हणून त्याला चहा गाळून दिल्यावर मी लागली स्वयंपाकाला. मग विचार केला होता की भरलीच वांगी करावी आणि मग त्यामुळे मी वांगे कापायला घेतले. आणि आमच्याकडे ना वांगे बटाटे किंवा साधे वांगे म्हणजे मग काळ्या मसाल्याचे वांगे हे जास्त आवडत नाही, त्यांना फक्त कूट लावून भरलेली वांगीत ना तीच जास्त आवडतात. त्यामुळे मी वांगे करत होते. आणि आमच्याकडे ना चपातीपेक्षा भाकरीच जास्त आवडते, त्यामुळे मी अर्जंटमध्ये बाजरी दळून आणली. आणि भाकरी ही तशी पचनालाही चांगली असते, त्यामुळे आम्ही हे दिवसातून एकदा तरी ही भाकरी खातच असतो. पण परमची किरकिर काही बंद होत नव्हती, त्यामुळे मी स्वयंपाकही करत होते, भाकरी पण टाकत होते आणि परमशी पण एक साईड बोलत होते. आणि तेव्हा परम आहे ना इकडे माठाजवळ बसलेला होता, कारण तो मला स्वयंपाकच करू देत नव्हता, त्यामुळे मला नाईलाज होता आणि त्याला मी इकडे पाणी खेळू देत होते. आणि नंतर माझे वांगे झाले होते, कुकरला लावले ते पटकन झाले. मग मी लगेच कुकर रिकामा करून घेतला आणि एक साईड भाकरी पण करत होते, शेकत होते आणि भाजी पण काढत होते. अशा प्रकारे माझा स्वयंपाक हा फटाफट मी कंप्लीट केला. ही नेहमीची सवय आहे की स्वयंपाक झाला की लगेच भांडे घासून घ्यायचे स्वयंपाकाचे, कारण मला ना हे असं आवडतच नाही की सगळे भांडे एकदम घासू. त्यासाठी एवढं मोठं बेसिन भरून ठेवायचं आणि पूर्ण ओटा भरला
की मग ते भांडे घासायचे, हे मला पहिल्यापासून आवडत नाही. त्यामुळे स्वयंपाक झाला की लगेच स्वयंपाकाचे भांडे घासणार, जेवण झालं का मग जेवणाचे भांडे घासणार. आणि ते बघा परम तिथेच बसलेला, जेव्हापासून मी भाकरी करते ना तेव्हापासून परम तिथे बसलेला आहे. कारण एवढी किरकिर करत होता तो, आणि किरकिर करण्यामुळे ना त्याची तब्येत सुद्धा खूप बारीक होऊन गेलेली. नाही तर पहिली खूप छान तब्येत होती त्याची. मग त्याचं चाललेलं होतं, मम्मी मी पाणी खेळू. पण मग त्याच्याशी गप्पा मारत मारत मी कसे बसे भांडे साफ करत होते, आणि परमचं चाललेलं होतं मग एकीकडे पाणी खेळणं. मग माझे असे सगळे भांडे वगैरे घासून धुवून सगळं झालं. मग त्यानंतर मी परमला खाली उतरवलं. त्याला म्हटलं जा बेटा तिकडे खेळ, पण कसलं परम ऐकेल. आणि मग नंतर मी लगेच भांडे वगैरे झाल्यावर गॅस ओटा पुसायला घेतला, आणि मग गॅस ओटा पण लगेच मी क्लीन करून घेते. आणि तुम्हाला मी मागे पण म्हटलेली की मी गॅस हा रोज धुवत नाही, त्यामुळे तो फक्त मी ओल्या कपड्याने पुसून घेतला. आणि कसं आहे स्वयंपाक झाला की सगळं किचन वगैरे क्लीन झालं की आपल्यालाही छान वाटतं. मग त्यामुळे मी सगळ्यात पहिले किचन क्लीन करून घेते जेवायच्या आधीच. अशी बनवले मी भरलेली वांगी, आणि जे शिळं दूध होतं ते मी तापवून ठेवलेलं, आणि अशा प्रकारे झाला माझा किचन कट्टा क्लीन. मग चला सांगा काय बोलायचं. ओके शकल, आता मला बोलू दे. हा आणि तू ऐक फक्त माझं बोलणं. तर मग आज संध्याकाळचा रुटीनचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करा. त्यांना विचार तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, आणि मी तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न केला. काय बोलायचंय बोल. असा हाताची घडी, तोंडावर बोट, अरे कानावर बोट. सॉरी म्हणतोय का. सॉरी, आता मध्ये मध्ये नाही बोलणार. तर तुम्हाला संध्याकाळचा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करा. मी जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न केलाय तुमच्याशी. फक्त जेवण वगैरे दाखवू शकले नाही कारण आहो अजून आलेले नाहीये, आणि आता वाजले 9:30. तर मग ब्लॉग कधी. काय यार माझे पोरं आहे, मला ना बोल. बरं सरक. तर आहे ना मी रात्रीचं जेवणाचं शूट नाही करू शकले कारण आहो अजून आलेले नाही. बोला काय बोलायचंय. मी उठू का इथून. हा जा. आणि त्यांना यायला अजून टाइम आहे, आणि आमचा रात्रीच्या जेवणाचा टाइम हा फिक्स नसतो. कधी आम्ही पप्पा आले का आपल्या घरी. त्यांना सांग नाही आले अजून. हा अजून जेवण बाकी आहे. नीट सांग अजून जेवण बाकी आहे. अजून टाइम आहे पप्पांना. आणि कधी आमचे 8ला होतात, तर कधी 9ला, तर कधी 10ला. त्यामुळे मी तुम्हाला जेवणाचं नाही शेअर करू शकले. आणि माझी ही नेहमीच सवय आहे की स्वयंपाक झाला का भांडे लगेच घासून घेऊन किचन साफ करायचं, कारण आमच्या घरी हा टाइम फिक्स नसतो. तर मग जेवढं काही मी शेअर केलंय माझं संध्याकाळचं रुटीन ते तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. आणि नेक्स्ट टाइम जो ब्लॉग बनवेल ना मी रात्रीचा किंवा संध्याकाळचा, त्यात जेवणाचं नक्की घेण्याचा प्रयत्न करेल. त्या दिवशी आहो नाही म्हणेल की थोडंसं लवकर या, होणार आहे शिवाय नाही. आणि आज आमचं शिवाय हसू का बरं आलंय सांगू का. काय सांगू. सांगते ना. उठ मग पटकन लर्न करायला बैस.
खूप त्रास दिलाय मला शिवायने आज, खूप त्रास दिलेला आहे. पण मी नाही सांगत आहे, नको टेन्शन घेऊ. नेक्स्ट टाइम नक्की सांगेल मी त्यांना. बघितलं का, तू माझं सांगितलं ना तर युट्यूब फॅमिली मला आवडणार नाही म्हणे. बघितले माझे पोरं किती आगाव आहे. तर मग चला, मी तुम्हाला नेक्स्ट टाइम आहे ना सगळं शेअर करण्याचा प्रयत्न करेल. आणि मला नक्की कमेंट करा की माझे व्हिडिओ कसे वाटतायत आणि तुम्हाला आवडतायत का नाही ते पण नक्की सांगा. चला परम, ब्लॉग एंड करायचा. तू ये ना इकडे, चल ना ब्लॉग एंड करू लाग ना. चल ना, तुम्हालाही सवय झाली ना ब्लॉग एंड करताना परमची, म्हणून परमला म्हटलं चला. तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि असेच आमचे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा बरं, केला चपलेप कला. अगो बाई नोटंकी. चला बाय. छान छान कमेंट टाका आणि सबस्क्राईब करा. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. बाय.